नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी आता इंटरव्ह्यूहून परत आलेली असते. तिला समजलेलं असतं की संयमीने सगळा कांड केलेला असतो. तेव्हा ती रागातच येते आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागते. आत आल्यावर हर्षाला बघून भैरवी विचारते, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा हर्षा म्हणते, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं. आणि ती सांगू लागते की भैरवी, कंपनीत खूप प्रॉब्लेम सुरू आहे, कुणीच माझं ऐकत नाहीये. त्या साईटवरच्या वर्करपासून टॉप लेवलच्या मॅनेजरपर्यंत कुणीच काहीही ऐकत नाहीये. तेव्हा भैरवी विचारते का? त्यावर हर्षा म्हणते, कारण तुझ्या डिसिप्लिनची कंपनीला गरज आहे. तेव्हा हर्षा म्हणते की मी मान्य करते की मी चुकले. तेव्हा भैरवी तिला म्हणते, तू आणि त्या मेहता सरांनी मिळून माझं रेप्युटेशन खराब केलं. माझ्या आणि अर्जुनबद्दल नाही ते गोष्टी पसरवल्या, कंपनीतल्या गोष्टी लीक केल्या. तेव्हा हर्षा म्हणते, एवढं करूनही मी आज जॉब करतेय, वेळेच्या वेळेला महिन्याला पगार घेते. तुझं काय भैरवी? मला आत्ताच राधा मामींकडून तुमच्या घरच्या परिस्थितीबद्दल कळालं. तुम्हाला बिल भरताना सुद्धा नाकीनव येतंय आणि त्यातल्या त्यात अनिशनी पण नोकरी सोडली. आता तुम्ही काय करणार? तुला पर्याय नाहीये भैरवी, तुला कंपनीत परत यावंच लागेल. तेव्हा भैरवी तिला म्हणते, इम्पॉसिबल. मी त्या कंपनीत परत आयुष्यात येणार नाही, एवढं लक्षात ठेव हर्षा. त्यावर तुला चांगल्या अपॉर्च्युनिटीज पण येत नाहीये आणि आता तुमच्या घरची परिस्थिती पण बिकट झालीये. आता अनिशचा पण जॉब गेलाय, त्यामुळे तुला दुसरं ऑप्शनच नाहीये. तेव्हा भैरवी तिला म्हणते की मी बिझनेस करेल. हे ऐकल्यानंतर संयमी मात्र खुश होते. तेव्हा हर्षाला आश्चर्य वाटतं आणि ती तिला म्हणते, व्हॉट? तेव्हा भैरवी म्हणते, हो, मी आता स्वतःची कंपनी टाकेल आणि तुझ्यासारखे कित्येक लोक माझ्या हाताखाली काम करतील. तुम्ही मला कंपनीतून काढून टाकलं, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यातलं टॅलेंट, माझ्यातलं स्किल कधीच काढून घेऊ शकत नाही. आता मी तुम्हाला दाखवून देईल की मी काय करू शकते ते. आणि राहिली गोष्ट तुझी, तू जे काही वागलीयस त्याचे परिणाम तुला एक ना एक दिवस भोगावे लागणारच आहे, कारण कंपनी तुलाही एक दिवस काढून टाकेन. तेव्हा ये माझ्याकडे जर वॅकन्सी असली तर घेईन मी तुला कामावर. नाऊ यू गेट लॉस्ट. असं म्हणून आता भैरवी तिला घरातून जायला सांगते. तेव्हा हर्षा रागातच तिथून निघून जाते. हर्षा गेल्यानंतर संयमी भैरवीजवळ येऊन म्हणू लागते, माऊ, आय एम व्हेरी सॉरी. मीच तुझ्या फोनवरनं मेसेज केला होता की तुला त्या जॉबमध्ये इंटरेस्ट नाहीये, कारण मला तू आपल्या बिझनेसमध्ये हवी होतीस. खरंच आय एम रिअली सॉरी. त्यावर भैरवी तिला काहीच बोलत नाही. तिथे राधा वहिनी उभी असते. त्यामुळे भैरवी संयमीला म्हणते, चल आपण आत जाऊन बोलूयात, आणि त्या तिथून निघून जातात. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणते की मांडलं पोटीले, म्हणजे जिगरबाजे बघा, जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन. आता इकडे सोसायटीच्या हॉलमध्ये मीटिंग सुरू असते. तेव्हा गणपतीच्या डेकोरेशनबद्दल आणि प्रसादाबद्दल चर्चा सुरू असते. तितक्यात तिथे संयमी आणि भैरवी येऊन ऐकतात. जेव्हा प्रसादाबद्दल बोलले जातं तेव्हा भैरवी आत येऊन विचारते की कुठवर आली गणपतीची तयारी. तेव्हा देसाई तिला म्हणतात, का? तू का विचारतीयस? त्यावर भैरवी म्हणते, देसाई, मी सरळ सरळ विचारतीये ना, मग मला सरळ सरळ उत्तर द्या, झाली की नाही तयारी? तेव्हा तोरणे तिला म्हणतात, होय झाली, पण तू का विचारतीयस? तेव्हा भैरवी म्हणते, कारण संध्याकाळचे पदार्थ मी देणार आहे. हे ऐकल्यावर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा प्रभूबाई म्हणते की त्याची काही गरज नाही, आम्ही बाहेरून ऑर्डर करू. तेव्हा भैरवी म्हणते, बाहेरून नका ऑर्डर करू, मी म्हणते ना मी देईल. तेव्हा देसाई तिला विचारू लागतात, का एवढं आम्हाला बोललीस, आता आम्हाला खाऊ घालतीयस का? तेव्हा भैरवी म्हणते, कारण आता सण आहे, सणाच्या वेळेला राग द्वेष सगळे विसरावे लागतात देसाई. तेव्हा सातपुते भैरवीला म्हणतात, तुला सांगितलं ना, आम्हाला तुझे उपकार नकोयत. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, डिस्काउंटमध्ये उपकार करतेय सातपुते. हे ऐकल्यानंतर सगळेच विचारू लागतात, खरंच? तेव्हा भैरवी म्हणते, बघा, डिस्काउंट म्हटल्यानंतर तुमचा रागही गेला. तेव्हा रुपाली म्हणते, ते जाऊ दे, बरं आम्हाला सांग, एका प्लेटमध्ये तू काय देशील? तेव्हा भैरवी म्हणते, एका प्लेटमध्ये मी देणार आहे खोबऱ्याचा केक, करंजी आणि उपमा. तेव्हा रुपाली म्हणते, बापरे एवढं? पण मला एक सांग, त्याचा रेट काय असणार? तेव्हा भैरवी म्हणते, पर प्लेट फक्त 25 रुपये. बाहेरून मागितलं तर तुम्हाला महागात पडेल, लक्षात ठेवा. आता सगळेजण त्यावर विचार करू लागतात. संयमी म्हणते की तुम्हाला माऊच्या केकची टेस्ट तर माहितीच आहे. तेव्हा तोरणे म्हणतात, ठीक आहे, एवढं काय त्यात, आम्ही कळवतो. तेव्हा संयमी भैरवीला म्हणते, माऊ ऐक ना, आपण जाऊयात, कारण इथे वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये, यांना स्वस्तात गोष्टी नकोच आहे. त्यावर भैरवी म्हणते की मी तर अनलिमिटेड देणार होते, बाहेर कुठेही मिळणार नाही. असं म्हणून त्या दोघी तिथून जाऊ लागतात. तेव्हा सगळेजण त्यांना थांब असं म्हणतात. तोरणे म्हणतात की हे बघा, सगळ्यांचं जर अनुमोदन असेल तर आपण डन करूयात. अशा प्रकारे संयमी आणि भैरवीला पहिली ऑर्डर मिळालेली असल्याने त्या खूप खुश होतात आणि तिथून जातात. तेव्हा
सातपुते म्हणतात की संध्याकाळच्या मीटिंगसाठी माझगावकरांना बोलवावं लागेल. त्यावर देसाई म्हणतात, बरं झालं तुम्ही आठवण केली. आता इकडे संयमी भैरवीला म्हणत असते, माऊ हे तू काय केलंस? अगं सगळ्यांना अनलिमिटेड जेवण म्हणजे किती खर्च येईल? त्यावर भैरवी म्हणते, यू डोंट वरी, हे बघ आपण हा प्रमोशनचा खर्च असं समजू, कारण आपला बिझनेस नवीन आहे, त्यामुळे सुरुवातीला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. पुढे ती म्हणते, हे बघ जितकी जास्त सर्व्हिस तितका जास्त रीच, आणि जितका जास्त रीच तितक्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज, कळलं? तितक्यात तिथे देसाई येतात आणि भैरवीला म्हणतात, भैरवी संध्याकाळी मीटिंग आहे, त्यामुळे माझगावकरांना यायला सांग, नाहीतर ते मध्येच येतात आणि काहीतरी कुसपट काढतात, त्यामुळे वाद नको. असं म्हणून आता देसाई तिथून निघून जातात. तेव्हा भैरवी आणि संयमी घरी येऊन अशोक मामांना म्हणू लागतात की बाबा आज सोसायटीतली गणपती संदर्भातली मीटिंग आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे जावं लागणार आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी काय करू तिथं जाऊन? दरवर्षी त्यांना सांगावं लागतं की जे काही कराल ते एकदम शिस्तीत झालं पाहिजे. तेव्हा संयमी म्हणते, मग तर तुम्ही गेलंच पाहिजे आजोबा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तू माझी चेष्टा करतेयस का? त्यावर संयमी म्हणते, नाही अजिबात नाही आजोबा, तुम्ही जर गेलात ना तरच गोष्टी सगळ्या प्रॉपरली होतील. तेव्हा अशोक मामा म्हणतात की माझं तिथं कोणी ऐकेल तेव्हा ना. त्यावर भैरवी म्हणते, म्हणून काय आपण जाणं सोडायचं, बोलणं सोडायचं का बाबा? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की नाही नको, तू मला आग्रह करू नकोस, कारण अनिशमुळे आधीच छितू झाली सोसायटीमध्ये आणि एवढी भांडणं झाल्यानंतर तिथे जायला नको. त्यावर भैरवी म्हणते, ॲज यू विश, आणि संयमीला म्हणते, मी आता त्या सुभाष बोरकरला फोन करून ऑर्डर कॅन्सल. हा काय वेडेपणा आहे? तेव्हा भैरवी म्हणते, मग त्यासाठी तुम्हाला गणेश उत्सवात भाग घ्यावा लागेल आणि सोसायटीच्या मीटिंगसाठी जावं लागेल. आता अशोक मामा मीटिंगसाठी आलेले असतात आणि सगळ्यांना म्हणतात की धिंगाणा अजिबात चालणार नाही, शिस्त म्हणजे शिस्त. तेव्हा प्रभूबाई म्हणतात की मी म्हणत होते की यांना मीटिंगला बोलवूच नका. तेव्हा देसाई म्हणतात, माझगावकर तुमच्या घरामध्ये चोरी फसवणूक असे सगळे प्रॉब्लेम्स असल्यामुळे तुम्ही देवाच्या मॅटरमध्ये लक्ष देऊच नका. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात की मी काय तुमच्याकडे नारळ घेऊन आलो नव्हतो की मला आमंत्रण द्याच म्हणून. त्यावर देसाई म्हणतात, तरीही तुम्हाला आम्ही बोलवलं ना. का बोलवलं? कारण नंतर कटकट नको, पण गणपती बाबतीतचे सगळे डिसिजन तुम्ही घेऊ नाही शकत. त्यावर अशोक मामा म्हणतात, का नाही घेऊ शकत? त्यावर रुपाली म्हणते की हे बघा माझगावकर, तुमच्यामुळे सोसायटीत चोर आले, त्यामुळे आमच्या मुलांवर काय संस्कार झाले असतील. आता सगळेच जण आपली कंप्लेंट करू लागतात. तेव्हा तोरणे म्हणतात की तुमच्या अनिशने माझ्यावर हात उगारला होता. पुढे सातपुते म्हणतात, थोडक्यात काय, तुमचं घर म्हणजे पापी लोकांचं घर. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो आम्ही तेवढे पापी आणि तुम्ही सगळे पुण्यवान. मला सांगा, मागचे बिलं दाखवा, कॉन्ट्रॅक्ट दाखवा, मग कळेल कोणी कसे कसे पैसे खाल्लेत ते. त्यावर देसाई म्हणू लागतात, माझगावकर तुम्ही आमच्यावर आरोप करताय. आता देसाई चिडलेले असतात. तेव्हा माझगावकरांना म्हणतात की आता बघा मी काय करतो ते, सगळी सोसायटी तुमच्यावर बहिष्कार टाकेल. तुम्हाला आता गणपतीच्या कार्यक्रमामध्ये फिरकू देतो का बघा, मग बसा घरी टाळपिटीत. आता सगळेच जण अशोक मामांशी वाद घालू लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांना मी तुम्हाला कोर्टात खेचीन अशी धमकी देतात. त्यावर तोरणे म्हणतात, हे बघा तुम्ही आमच्यावर असा दबाव आणू शकत नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मग मी सांगेन ते करा शिस्तीत. आणि ते म्हणतात की POP चालणार नाही आणि डेकोरेशनसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर करता येणार नाही. गणपतीची मूर्ती ही शाडू मातीचीच असली पाहिजे आणि या बाबतीत मी कुणाचंही काही ऐकून घेणार नाही. तेव्हा जना म्हणू लागतो की माझगावकर एवढ्या कमी वेळात आता कसं मॅनेज करायचं. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठरवलं तर सगळं करता येतं. तेव्हा सगळे म्हणू लागतात, बघतोच आम्ही आता तुम्ही कसं मॅनेज करता. तेव्हा तिथे भैरवी येते आणि म्हणते, त्याची काळजी तुम्ही करू नका, त्याची जबाबदारी माझ्यावर. माझ्या ओळखीचा एक मूर्तिकार आहे, तो आपल्याला लगेचच मूर्ती घडवून देईल आणि तीही सुंदर. तेव्हा देसाई म्हणतात, असा कोण मूर्तिकार आहे आणि पैसे किती लागतील. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, तुम्ही कशाला उगाच त्याच्यात डोकं घालताय, त्याची जबाबदारी मी घेतली आहे ना, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, तुम्हाला फक्त सुंदर मूर्ती बनवून मिळेल एवढं खरं. आता अशोक मामा विचारात पडतात की भैरवी कोणत्या मूर्तिकाराबद्दल बोलत असेल. आता इकडे सगळेजण जिकडे तिकडे गेल्यानंतर अशोक मामा भैरवीला म्हणतात, झालं आता झाली ना पंचायत, बोलताना जरा विचार करून बोलत जा, आता आपल्याला मूर्तिकार शोधावा लागेल. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, अरे मूर्तिकारच शोधायचा आहे ना, कुठे देवाला शोधायचंय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तू गप्प बस, बोलू नको अजिबात. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते, आपल्याला मूर्तिकार शोधण्यासाठी कुठे जावं लागणार नाही, कारण मूर्तिकार इथेच आहे आपल्यासमोर, असं म्हणून ती अशोक मामांकडे बोट दाखवते. तेव्हा ईश्वर म्हणतो, अशोक तुला मूर्ती बनवता येते, हे मला तू कधी सांगितलं नाहीस. तेव्हा भैरवी सांगू लागते की वर्षा मावशीने मला सगळं सांगितले की त्यांच्या चाळीतले सगळे गणपती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट बाबांकडे असायचं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.